थ्रो गोलंदाजी या स्पर्धेमध्ये टाळायची आहे. जर कुठलाही गोलंदाज आढळला तर 3 धावांची पेनल्टी आहे आणि त्या बॉलवर जेवढ्या धावा होतील त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला दिल्या जातील. 3 रनची पेनल्टी आहे. गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही आणि पर्टिक्युलर ज्या बॉलवर ऑब्जेक्शन घेतला तोच बॉल चेक केला जाईल. त्याच्या अगोदरचे, त्याच्या मागचे, त्याच्यानंतरचे बॉल चेक होणार नाही. ज्या बॉलवर पर्टिक्युलर तुम्ही ऑब्जेक्शन घेतला तोच बॉल चेक होईल. अंपायरचा सिग्नल. मॅच स्टार्ट. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज. पहिला बॉल टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. फर्स्ट बॉल सौरभ खाडीचा पहिलाच यॉर्कर सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. प्रतीकला हुलकावणी दे. डॉट. सुपर स्टार्ट. क्या शुरुआत की है सौरभ मात्रे ने. ये देखिए वाइड यॉर्कर थी और कोन बनाकर चॉप करना चाहते थे, वहां पर बीट किया. ग्रेट स्टार्ट. चांगली सुरुवात, चांगली रिदम पाहायला मिळते प्रतीकच्या विरुद्ध. प्रतीक रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच चांगला खेळतो. त्याचं कारण आहे हे. आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहिला सिक्सर आलाय या मान्सून सुपर सिरीज मध्ये. क्या शुरुआत हुई मानसून सुपर सीरीज की. पहली गेंद पे बीट किया. ये देखिए थोड़ा अपने आप को लाइन से बाहर किया और थ्रू दी लाइंस गेंद को उठा दिया लॉन्ग ऑफ पे. 6 रन. करारा जवाब. लेदर बॉल क्रिकेट खूप चांगला खेळतो आणि समोर मारलाय षटकार लॉंग ऑफला. याही वेळेला बीट केलंय. अंपायरचा सिग्नल येतो. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपात धावेमध्ये भर होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 7. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंगल वाईड लाईन आहे. लक्षात घ्या. शफल वाईड नाहीये, सिंगल वाईड लाईन आहे. त्या लाईनच्या बाहेर गेला तर कुठलाही बॉल वाईड आहे. हे प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतोय जे आपल्याबरोबर जोडलेत. यावेळेला दिशा दिली आहे मागच्या बाजूला. बरोबर ऑफिस हिप टर्न केलाय बॉलला. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. येतोय चौकार. देखिए पूरी तरह तो कंट्रोल में सर नहीं थे शॉट खेलने को. ये देखिए गेंद को आने दिया तो ऑफिस हिप्स टर्न कर दिया. वेकेंट एरिया था, कोई भी बैकवर्ड ऑफ द स्क्वायर नहीं था और गेंद 2 बाउंस के बाद बाउंड्री के बाहर. 11 पे पहुंचा है स्कोर. बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं एनपी स्पोर्ट परी पैकर्स की. सो पहिलं षटक सध्या सुरू आहे. 11 धावा झाल्यात फलकावर. चांगला स्टार्ट. 3 बॉल मध्ये 11 रन. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार प्रतीकच्या पॅट मधून आलाय आणि धावांचा पाऊस पडतो. जरी सध्या पाऊस पडत नसला. महाराष्ट्र प्रतीक्षेत आहे वरुण राजाच्या. आणखीन एक धमाका. हा देखील बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. वाईडिश लॉंग ऑफला. सिक्सर. सुपर्ब शॉट. सुपर्ब शॉट इंडीड. ताकत झोंक दी थी वहां पर. विद दी स्विंग खेला था, रूम दिया था वहां पर. और क्या शॉट है. गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हिचकोले खाते हुए गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पर. 6 रन. ग्रेट टाइमिंग. प्रतीक घरत बता रहे हैं कि वो मानसून क्रिकेट, रबर क्रिकेट के कितने बड़े खिलाड़ी हैं. टीमची धावसंख्या 17 या षटकाराच्या मदतीने. फुलटॉस होता. पायावरचा अपील आहे स्ट्रॉंग, परंतु सध्या तरी स्पष्ट नकार इथे दिलाय पंचांनी. लेग बायचा इशारा येईल. या अवांतर धावेमध्ये भर पडते लेग बायच्या स्वरूपात. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. सध्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज 2026 ला धडाक्यात सुरुवात झाली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्या रंगते. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोली येथे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि सध्या दीपेश माळी दीपू यांचं देखील इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये हळू प्रेक्षकांची संख्याही वाढेल आणि त्यातल्या त्यात 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर देखील
स्पर्धेचा आस्वाद घेतला जाईल. बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातात बॉल विसावलाय. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. सर मेरा अपना मानना है कि बहुत बढ़िया शुरुआत यहाँ पर एनपी स्पोर्ट परी पैकर्स ने की और ख़ासतौर से प्रतीक घरत 2 सिक्सर 1 चौका लगा चुके हैं, महंगे साबित हुए. पहले ओवर में सौरभ मात्रे 18 रन बिना कोई विकेट के. लेकिन मानसून क्रिकेट के बारे में कुछ भी कहना उचित नहीं रहता है. हालांकि अभी भी बरसात नहीं है, हल्के फुल्के बादल ज़रूर छाए हुए हैं और इस तरह की स्थिति में रनों का अंबार तो लगेगा ही. पहले मैच के बाद हम आकलन कर सकते हैं. वैसे भी क्रिकेट में कोई भी टोटल आपको जीत की गारंटी नहीं दे सकता है. बहरहाल मरता क्या ना करता. बॉलिंग के लिए अमित को लगाया गया है. सेकंड ओव्हर मध्ये अमित. पहिला बॉल ओरपीच होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण खराब आणि पहिल्याच बॉलवर आणखीन एक 4 धावांची भर पडते. टीमची धावसंख्या 22. Not happy there, Amit, because Juicy half volley, firmly driven, sloppy work. 1 took a 4, ball is crossed the boundary for 4. याच्या इकडे लेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव आहे अमित. ओ यॉर्करचा प्रयत्न हा चांगला होता. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये मागचा बॉल ओव्हर पिच हा परफेक्ट यॉर्कर. दिशा दिली आहे, डिग आउट केलंय आणि खराब थ्रो. तोपर्यंत एकदा ऍड होईल. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. आज पहिला दिवस आहे या 70 स्पोर्ट्स प्रेझेन्स मान्सून सुपर सिरीजचा आणि पहिल्याच दिवसाच्या खेळामध्ये तप्त अशा वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. मगाशी देखील म्हटलं, बळीराजा शेतकरी राजा आतुरतेने वाट पाहतोय पावसाची आणि आपणही. कारण या खेळाची मजा तेव्हाच येते. एक चांगला ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, एक सिंगल तिथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24 धावा. या षटकाची सुरुवात अमितने चांगली केली आहे. सही कहा आपने, क्योंकि अभी तक जो गेंदबाजी उनकी तरफ से हुई है वो विकेटों में रहेगी. स्टंप टू स्टंप लाईन. एक स्लिप आहे, एक शॉट फाईन आहे, एक पॉइंट आहे. पायातला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉलला उडवलंय, पिकअप शॉट आणि सळ फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो आणखीन एक मोठा षटकार. मान्सून सुपर सिरीज सिक्सर. जाजिबुल नजर शॉट. इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं. प्रतीक घरत लग रहा है घर से सेट होकर आए, हल्की सी लेग स्टंप पे गिनती, रिस्क के सहारे पिकअप शॉट खेला मिड विकेट पर. 6 रन. चांगला फटका, 6 धावा आल्यात. वाईड यॉर्कर. हा प्रयत्न नेहमीच होत राहील. चांगला प्रयत्न, चांगला वाईड यॉर्कर. डॉट बॉल इथे येतोय आणि याच लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल पहिल्या काही ओव्हर्स मध्ये. मगाशी देखील म्हटलं की बॅटर प्रतीक चांगल्या फॉर्म मध्ये असतो. प्रतीक घरत दरवर्षी धावा करतो पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. आणखीन एक चांगला फटका कॅप मध्ये चालला. वाडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या बरोबर मध्ये. तोपर्यंत एक सिंगल प्रतीकच्या खात्यामध्ये जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या. त्या मागणं षटक होतं सौरभचं, परंतु त्याच्यानंतर अमितच्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 31. पावर प्ले की समाप्ति के बाद पावर प्ले नहीं है, पहले 2 ओवर में 31 आए हैं. एक बात है कि शुरुआत जब आपकी अच्छी रहती है तो अंत भी अच्छा रहता है. पिछला शॉट यही कारण था कि 1 ही रन बना, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर से अगेंस्ट दी स्विंग क्रॉस बैटेड खेला था. लॉन्ग ऑन पे खिलाड़ी थे. मरता क्या ना करता, बॉलिंग में परिवर्तन किया गया है. रन आ रहे हैं, बॉलिंग में परिवर्तन.
कलाम अल यमन बॉलिंगसाठी सज्ज होईल. आता ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल, पहिलाच बॉल बरोबर उडवलाय. फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि बरोबर वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट है. 6 धावा, सिक्सर. सुपर शॉट. ज़्यादा खराबी तो गेंद में नहीं थी, शॉट को बनाया वहाँ पर बल्लेबाज प्रतीक घरत ने. क्या खूबसूरत शॉट खेला है, ऑन द राइज खेला गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर. हैव अ लुक एट दैट, सुपर ग्लोरियस स्ट्रोक इंडीड. बल्लेबाजी ने रंग भर दिया है मानसून सुपर सीरीज में. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे. ओ फुलर लेनचा बॉल मिस केलाय, मात्र विकेट कीपरच्या मागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 फुलटॉस मिळाले प्रतीकला आणि प्रतीक स्वतःवर नाराज आहे, कारण याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल जो पायावर लागला होता लेग बाईज आणि हा फुलटॉस, हे 2 फुलटॉस आतापर्यंत त्याने मिस केलेत. कभी कभी ऐसा होता है कि आप जोर से फुलटॉस को मारना चाहते हैं और यही चित्र रहता है. 34 धावांची खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे. 12 बॉल मध्ये परत एक वेळा मनगटी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटोत्तम फटका आणि सरळ बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कमाल की बल्लेबाजी कर रहे, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त प्रतीक घरत. बिल्कुल पैरों पे निशाना था, कलाइयों के सारे मोड़ दिया वैकेंट एरिया में 4 रनों के लिए. ग्रेट बैटिंग, शुरुआत बहुत ही ज़बरदस्त प्रतीक घरत की. 70-70 प्रेजेंट मानसून सुपर सीरीज के पहले मुकाबले में. 13 बॉल मध्ये 38 धावांची खेळी साकारली आतापर्यंत प्रतीकने. पहिलं अर्धशतक खुणावतंय. परत एक वेळा एक हात सुटलाय, परंतु तरी देखील टायमिंग प्रॉपर आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. प्रतीक घरत ही इज ऑन फायर नाउ. षटकार. कलाम अली अमन भी गेंदों को बिल्कुल पाले में रखने प्रतीक घरत के. जूजी हाफ वाली थी और कहाँ छोड़ने वाले थे, गेंद को लॉफ कर दिया उन्होंने. लॉन्ग ऑन पे 6 रन. कुछ करना होगा यहाँ पर टीम अर्जुन कांधारी फाउंडेशन को. हर टाले की एक चाबी होती है, हर बल्लेबाज की एक गलती होती है, ढूंढना होगा उसे. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये प्रयत्न चांगला आहे आणि अप्रतिम झेल टिपला कॅप्टन उमर खानने. फलंदाज बाद होतोय. प्रतीकचा खेळ अखेर संपला, परंतु पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच डावामध्ये प्रतीकच्या बॅट मधून खूप धुवाधार खेळ पाहायला मिळाला आणि त्यांनी या मॅच मध्ये चांगली खेळी साकारली आणि 44 धावांची खेळी ते साकारून तो बाद होतोय. प्रतीक आउट. जितनी ग्रेट इनिंग प्रतीक घरत की थी, उतना ही ग्रेट कैच कप्तान उमर खान ने फ्लाई स्लिप में पकड़ा. इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहते हैं. जब गेंद बहुत तेज आई और लो ग्राउंड से इंचेस ऊपर उन्होंने कैच खत्म किया, यही वो कैच था जो प्रतीक घरत को आउट कर सकता था. चैन का भी सांस लिया हूँगा अर्जुन कांधारी फाउंडेशन के कप्तान उमर खान ने. पहला झटका लगाया, लेकिन टोटल 47. नया बैटर 1 डाउन पोजीशन पर प्रथमेश ठाकरे. टीमचा कॅप्टन प्रथमेश ठाकरे. सुमित ढेकले एक ओव्हर खेळतो आणि 47 धावा होत्या, त्याच्यापैकी 44 धावा तर प्रतीकने केल्या होत्या. आल्या आल्या पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, पुल केला, पॉवरफुल आहे आणि सक्सेसफुल आहे. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी मान्सून सुपर सिरीज. सिक्सर. ये अंदाज है प्रथमेश ठाकरे का. हल्की सी शॉट गेंद थी, बैकफुट पे गए, खींच के मारा, पुल, पावरफुल, वंडरफुल, चाबुक शॉट, 6 रन. कुछ खिलाड़ी रहते हैं जिनका अंदाज ही ये रहता है. उसमें एक दीपेश माली है जो आते ही बड़े शॉट से कमाल का शॉट. 50+ रन हो चुके हैं कुल मिलाकर. 3 ओवर 53 रन. अल्पेश गायकवाड बता रहे हैं
पहले में 17 है, दूसरे में 13, और कलाम अली अमन भी महंगे साबित हुए, 22 रन दे डाले। दोस्तों आप देख रहे हैं 70-70 प्रेजेंट मान्सून सुपर सिरीज। आणि लगेचच थोड्याच दिवसामध्ये तुमच्या भेटीला 9 तारखेपासून 12 जुलै आणखीन एक मोठी स्पर्धा आहे, ते मान्सून ब्लास्ट 2026. ही देखील रबर बॉल ब्लास्ट होणार आहे. 3 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. 1.5 लाख रनर अप टीमला आणि सेकंड रनर अप टीमला 75,000 रुपये दिले जातील. 12 टीम आहेत या स्पर्धेमध्ये देखील. ऑलमोस्ट त्या 12 टीमच्या एंट्रीज फुल झालेल्या आहेत. ओ स्लॉट मध्ये बॉल होता, समोर मारलाय व्ही शेप मध्ये, डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट बॅट, 6 धावा, सिक्सर. सुमित डिगले का एक अंदाज है, वो पहले गेंदों को पढ़ते हैं और फिर जड़ते हैं। देखिए शॉट का फॉलो थ्रू कितना अच्छा था, बल्ला कंधे के पीछे और गेंद बाउंड्री के पीछे, ग्रेट शॉट। चांगला फटका अमितचा. खरपूस समाचार. पहिलाच बॉल अमित पांडेच्या विरुद्ध ते आक्रमण. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, सिक्सर. फुल टॉस. यावेळेला नो बॉलचा निर्णय पंचांनी घेतलाय. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे 4 धावा मिळतील, म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव ऍड होईल. 5 धावांचा बोनस मिळालाय सुमित डेकलेला. अमित पांडे इतना लय में नजर नहीं आ रहे हैं। भीमर गेंद थी और उस पर गेंद को कवर पॉइंट के ऊपर खेला, 4 रन। करेला ऊपर से नीम चला। रनों की रफ्तार लगातार जारी है। आप भी बने रहिए हमारे साथ मानसून सुपर सीरीज में। एकच बॉल आतापर्यंत टाकून झालाय. अमित परत एक वेळा तयार सुमित डेकलेच्या समोर. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे. चांगली फिल्डिंग यावेळेला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल सुमितच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 65, 65 धावा. पहिला सामना तुमच्या समोर रंगताना दिसतोय. सेकंड मॅच. दोन्ही टीम आता रेडी राहायचे. ताई पॅकर्स पालघर, स्वागत बिझनेस पार्क, रिग्नेश 11 भिवंडी. आपल्या ज्या टी शर्ट्स आहेत त्या कलेक्ट करून घ्या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टननी टॉस साठी उपस्थित राहायचंय, कारण मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. पहिला डाव जसा संपेल टॉस केला जाईल. अमित तयार. प्रथमेश पायातला बॉल होता ऑन साइडला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलंय. मनगटाच्या सायने बॉलला वळवलंय. बरोबर मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव तिथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 66. नाइसली प्लेड, टक्ड अवे ऑन दी ऑन साइड बाय प्रथमेश ठाकरे। फिर से खेल दिया है, आपकी बार फील्डर। ओ माय गॉड, व्हाट अ कैच। देखना है। यस, अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है। हालांकि एक हाथ से बहुत जबरदस्त जज किया था वहां पर। ती जी बाउंड्री फेन्स आहे ना, जाळी, त्या जाळीला 6 आहे. आणि त्याच्यामुळे जर बॉल आतमध्ये पकडला असेल तर बॅटर आउट आहे. लक्षात घ्या. ही जी बाउंड्री फेन्सिंग आहे, जी जाळी लावलेली आहे, संरक्षण जाळी, तिला तो षटकार आहे या ग्राउंडवर. आणि त्याच्या आतमध्ये जर बॉल पकडला असेल तर बॅटर आउट आहे. आणि जर त्या खेळाडूचा कुठलाही स्पर्श शरीराचा त्या जाळीला झाला असेल तर मात्र मग नॉट आउटचा निर्णय येईल. पाहूया. पंचांचा निर्णय आलेला आहे, आउट. बॅटर आउट. एका हाताने हा झेल टिपला. हा ऍक्शन रिप्ले. स्वीपर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर तैनात होता आणि जम्पिंग टायमिंग पहा. एका हाताने हा झेल तिथे टिपलाय आणि त्या जाळीपासून अगदी समोर हा झेल संपन्न होता आणि त्यामुळे फेअर कॅच. बॅटर आउट. पहली मैच में बहुत कुछ चल रहा है। पहली गेंद पर, दूसरी गेंद पे प्रतीक घरत ने सिक्सर लगाया और ये कैच। सो मुजम्मिल खान ने याने अप्रतिम झेल टिपलाय. दर्जा कॅच इथे पाहायला मिळाला आणि अखेर दुसरा धक्का बसलाय एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स उत्तनला. अर्जुन कांदारे फाउंडेशन, कुणकाई शितलाई विटावा या टीमच्या विरुद्ध खेळत असताना नवीन बॅटर आता भार्गव पाटील खेळण्यासाठी सज्ज. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. लेफ्ट हँडेड बॅटरला रिप्लेस करण्यासाठी आणखीन एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज भार्गव पाटील.
पुढचा बॉल ओरपिच बॉल होता. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेंथवर खूप चांगला ड्राईव्ह केलाय. समोरच्या बाजूला फिल्डर आहे महेश नानगुडे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे महेशचं. एक धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 67, 67 धावा. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. कमबॅक केलंय अमितने देखील. पहिल्या 2 बॉलवर 11 धावा खर्च केल्या, परंतु त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचे टॉस साठी. वाईड यॉर्कर सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती. अखेर 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स या टीमची धावसंख्या 67, 67. अच्छा टोटल हम कहेंगे। दोस्तों आप देख रहे हैं पहला मुकाबला, ये देखिए एसएन ट्रॉफी भी दस्तक देने जा रही है। डे एंड नाइट पौसाली संदीप नाइक प्रतिष्ठान की तरफ से ट्रॉफी है, देखना ना भूलिए 70-70 स्पोर्ट्स पे। एसडी ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट सुल्तान खान और दीनू कामले 5 और 6 अगस्त को, इसको भी देखना ना भूलिए 70-70 स्पोर्ट्स पे। मानसून क्रिकेट शुरुआत हो चुकी है, लेकिन शुरुआत हो रही है मानसून सुपर सीरीज से। और बॉस चषक 2026 भांडुप में दस्तक देने जा रहा है। 1,50,000 और 75,000 के आकर्षक इनाम के साथ। इसीलिए कहता हूँ 70-70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन। मानसून धमाका 2026 18 जुलाई से 19 जुलाई 2026 तक भाईंदर बॉयज क्रिकेट क्लब की ये देन है, देखना ना भूलिए 70-70 पे। आपने अगर 70-70 को सब्सक्राइब किया तो मानो ये क्रिकेट के तमाम शो आपको मिल जाएंगे 70-70 स्पोर्ट। पहिला बॉल खेचलाय, सहज चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार भार्गव पाटीलच्या बॅट मधून. कमाल के खिलाड़ी भार्गव पाटिल। ऐसा लगता है कि उनके पास बहुत समय है। गेंद को आने दिया, बैकफुट पे गए, गेंद के लाइन के अंदर आए, बेहतरीन हुक शॉट, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 6 रन। चांगला हुक शॉट भार्गव पाटील आणि लवकर पोझिशन मध्ये आला. पहिलाच बॉल फेस करत असताना एक चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. 6 धावा मिळतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 73, 73 रन. अब हल्के से बादल गहरा रहे हैं। रोहित यादव पुढचा बॉल घेऊन. ओ कमी गतीने टाकलाय बॉल, फिरवला चांगला आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. उमरने लगेच आता त्याला पाचारण केल्याने सध्या तरी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना रोहित. I think wrong one, last one was a swing way to the batsman. परत एक वेळा उलटा टाकलाय. हा देखील बॉल मात्र आता फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये फाईन आहे फिल्डर आणि तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे दोन्ही एंडला आणि अखेर दोन्ही एंडला तो रनआउट चान्स हुकला. ओव्हर थ्रो मध्ये आणखीन 1 रन मिळेल. 3 धावा ऍड झालेल्या आहेत आणि आता आणखीन मिळतील. 3 धावा ऍड आहेत आणि आता हा ओव्हर थ्रो मध्ये आणखीन धावा ऍड होतील. हो, आता अंपायरचा निर्णय किती येतोय. टोटल 6, 7. आपने देखा है कभी 7 रन बनते? पिछले टाइम एक हुआ था कि मानसून में 6 रन भाग के बने थे, ये 7 आए। 3 रन या तर ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या होत्या आणि त्यामुळे आणखीन या 4 धावा ऍड होतील. 7 रन आता इथे मिळतील. टीमची धावसंख्या 80. इथे फक्त 2 धावा होत्या, तिथे 7 रन म्हणजे 5 रन एक्स्ट्रा मिळाल्यात एनपी स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये. रोहित परत एक वेळा तयार. समोर प्रथमेश ठाकरे. नॅशनल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. फिरवलाय बॉल. चांगली फ्लाइट देत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलं या ओव्हर मध्ये रोहितने, परंतु ज्या एक्स्ट्रा धावा गेल्यात
ओव्हर थ्रो मध्ये त्या कुठेतरी महागड्या ठरतील. पुढचा बॉल, ओ यावेळेला उलटा फटका, स्विच हिट मारलाय, बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पॉइंट कव्हर, पॉइंट सीमारेषा पलीकडे, 6 धावा, सिक्सर. क्यों कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. पहले ही घूम गए थे और वहीं पर गेंद दी जहां पे प्रथमेश ठाकरे चाह रहे थे. सहा धावा आल्यात, 87 धावा. परत एक वेळा फिरलाय, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील 6 धावा मिळतील. आता फक्त षटकारांचा पाऊस पडतोय या मानकुलीच्या क्रीडांगणामध्ये. आणखीन एक सिक्सर. प्रथमेश ठाकरे ये वारेट के कोहिनूर है, भिवंडी के कोहिनूर है. वाकई में क्या बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए फिर मन बना लिया. गिरिप बता रही थी कि वो सुई चीटी करेंगे. यहाँ पे कहीं ना कहीं थोड़ी रोहित में अनुभव की कमी लगी और कुल मिलाकर ओवर समाप्त होते हुए 5 रन बने हैं. 93 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एनपी स्पोर्ट पड़ी, पैकर्स उत्तन. सामने अर्जुन कांधारी फाउंडेशन, कुनकाई शितलाई विटावा. पहिल्याच मॅच मध्ये 100+ रन आपल्याला पाहायला मिळतील याच्यामध्ये शंका नाहीये, कारण अजूनही इथून पुढे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7-7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. सौरभ मात्रे, पहिला बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, कॅच पकडला जाईल, फलंदाज बाद होतोय आणि इथे विकेट आली आहे. भार्गव पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अच्छी गेंद सौरभ मात्रे की. ऑन द राइज खेलना चाहते थे भार्गव पाटिल. ये देखिए थोड़ी बाहर निकली थी ऑफ कटर. खेलना चाहते थे लॉन्ग ऑन पे, लेकिन गेंद सामने चली गई शॉर्ट कवर में. सॉफ्ट डिसमिसल. एक और झटका लगता हुआ एनपी स्पोर्ट पड़ी, पैकर्स. कुल मिलाकर रन बने 53, विकेटें गिरी 3. नए बैटर डगआउट से नमोदार होते हुए. ये भी सर कुणाल सर नहीं भूलना चाहिए कि सामने की टीम में महेश नानगुडे, जिसे माया डॉन कहते हैं, कुणाल सर वन ऑफ द ग्रेट प्लेयर एंड वन ऑफ द ग्रेट लेफ्ट हैंडेड बैट्समैन इन टेनिस एंड रबर क्रिकेट. वीरू बाबड़े बहुत अच्छे ऑलराउंडर है. सौरभच्या पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल देखील हवेत आहे, चान्स आहे कवा पॉइंटला. तोपर्यंत एक धाव ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 94. बहुत दूर से खेले थे, बहुत दूर से खेले थे. फ्लैशी कवर ड्राइव लगाने की कोशिश की थी. ओ परफेक्ट यॉर्कर, चांगला यॉर्कर. इस ओवर में अच्छी बॉलिंग कर रहे हैं. पहला ओवर किया था उन्होंने तो 17 रन दिए थे. इस ओवर में अभी तक 2 रन देकर 1 विकेट. फिर अच्छी गेंद. अब की बार गति परिवर्तन. दोस्तों आप देख रहे हैं 70-70 स्पोर्ट प्रेजेंट मानसून सुपर सीरीज 2026. 95 धावा झाल्यात. सौरभ मात्रे, चांगला बॉल. सध्या तरी आपण पाहतोय की सौरभ मात्रेने कमाल केली या ओव्हरच्या दरम्यान. टप्प्यावर गोलंदाजी करतोय, चुकता त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसते आणि जास्त धावा खर्च केलेला नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आले होते, परंतु या ओव्हरमध्ये त्याच्याकडून आपण जर पाहिलं तर फक्त 3 सिंगल आलेले आहेत. और कुणाल सर सबसे बड़ी बात है कि गेंदों में तब्दीली कर रहे हैं. पहली गेंद उन्होंने पीछे रखी थी, कुछ गेंदे आगे रखे. लास्ट बॉल या ओव्हरचा. पायातला बॉल होता, ऑन साइडला बरोबर वळवलाय. डीप मध्ये मिड विकेट पर्यंत फिल्डर येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल मिळते. चांगलं षटक. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात.
ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपला. 97 लॉस ऑफ 3 विकेट. एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स उत्तन. 97 धावा झाल्या 3 फलंदाज बाद. डेथ ओवर आना बाकी है. 97 रन में एनपी स्पोर्ट परियले पैकर्स उत्तन के. और प्रथमेश ठाकरे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे. 8 गेंदों में 21 पे खेल रहे. लेकिन हाइलाइट्स रहे थे प्रतीक घरत जिन्होंने 44 रन. ये देखिए उनकी इनिंग्स को दिखाया जा रहा है. दूसरी गेंद पे लॉन्ग ऑफ पे सिक्सर मारा. उसके बाद उन्होंने ऑफिसिव टर्न कर दिया था विकेट एरिया बैकवर्ड स्क्वायर में 4 रन. उसके बाद ये शॉट ऑफ डे एक्स्ट्रा कवर के ऊपर थ्रू दी लाइन्स खेला था. ये देखिए उनका ऑन ड्राइव स्लॉपी वर्क रहा था. पीछे चौका आया था. ये हैमट किया था उन्होंने बैकफुट पर जाकर गेंद को 6 रनों के लिए. कमाल की बल्लेबाजी रही. ये उनका एफर्टलेस शॉट था. पिकअप शॉट खेला था मिड विकेट पर 6 रन. और ये उन्होंने लॉन्ग ऑन के ऊपर खेला था 6 रन. क्या टेलीकास्ट है 70-70 का, बिल्कुल चैनल 9 की तरह. उसके बाद आउट हुए थे. उमर खान ने फ्लाई स्लिप में कमाल का कैच लिया था. डेथ ओवर में आए गेंदबाजी के लिए कलाम अली अमन. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत खाली. झेल होण्याची शक्यता. एक चांगला कॅच पकडलाय. बॅटर आउट. विकेट आली आहे. या ओव्हरची सुरुवात विकेटने झाली आहे. चौथा धक्का. 97 ला 4. ऑन द राइज खेला था. सिर को स्थिर नहीं रख पाए थे. हालांकि मौसम हल्का सा बदल रहा है. ये देखिए पहले ही ऑफ स्टंप के बाहर जाके खड़े थे. एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलना चाहते थे. सॉफ्ट डिसमिसल. बादल अब छाते हुए. लेकिन मॉनसून सुपर सीरीज इस वक्त रबर क्रिकेट में चाहता हुआ फिर अगले एंगल से दिखाया जा रहा है. 70-70 स्पोर्ट्स नाम नहीं ब्रांड बन चुका है. 97 for 4. वैसे भी डेथ ओवर करना, चाहे टेनिस क्रिकेट हो, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो, चाहे रबर क्रिकेट हो, सबके बस का नहीं रहता है. इसके लिए आपके पास जिगरा गेंदबाज चाहिए. कलाम अली अमन. पुढचा बॉल. फुल टॉस. हाय बॉल हवेत आहे. चान्स आहे. फिल्डर तयार. कॅच ड्रॉप. झेल सुटला आणि तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. डबलच्या मदतीने 99 धावा कंप्लीट. थोड़ा मेरे ख्याल से लेट स्टार्ट लिया था वहां पे डीप एक्स्ट्रा कवर के फील्डर ने. यही कारण था कि कैच तक पहुंच नहीं पाए. बॅटिंग टीम रिव्ह्यू. रिव्ह्यू लॉस्ट. फेअर डिलिव्हरी. 2 DRS तुमच्याकडे उपलब्ध आहेत पर इनिंग. आणखीन एक धक्का इथे बसेल. विकेट आली आहे. फलंदाज पाथ. 5वी विकेट गमावली आहे. 99 ला 5. क्या बॉलिंग कर रहे हैं कलाम अली अमन. अमन चैन छीना है. हार्डलाइन गेंद थी. बैकफुट पे जाकर हैमट करना चाहते थे. ऊपर लगी. सॉफ्ट डिसमिसल. ये सेलिब्रेशन कलाम अली अमन का. एकाएकी या मॅच मध्ये कमबॅक केलंय अर्जुन कांदारी फाउंडेशन कडून. काही शितलाई विटावाने. कारण सुरुवातीला असं वाटत होतं की लवकर 100चा आकडा पार केला जाईल, परंतु मागच्या ओव्हरमध्ये सौरभने भेदकता दाखवली आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 2 विकेट आणि फक्त 2 धावा टीम कलाम अली अमनने खर्च केलेले आहेत. त्याच्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक चांगलं झालंय. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील टायमिंग फसतंय. रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकर एंडला एक सिंगल इथे कंप्लीट होईल. 100 अप. 100 धावा पूर्ण झालेले आहेत. लेग बायचा इशारा अंपायर कडून. 100 ला 5. एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स उत्तन. I think this is the excellent death over so far from Kalam Ali Aman. Claim 2 wickets and consider only 3 runs, including leg by. लास्ट
2 बॉल शिल्लक. ओ खतरनाक शॉट. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करत असताना वीरू बाबरेच्या बॅट मधून धमाकेदार सिक्सर. गेंदबाज ने भी बामड़े से कहा होगा बाप रे, क्या कमाल का शॉट है. लेंथ को बहुत जल्दी पढ़ लिया, बैकफुट पे चले गए, खींच के मारा. पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच उपस्थित राहायचंय. 2 धावांचा प्रयत्न इथे होईल. तिसरा धावेचाही प्रयत्न सुरू झालाय. तिसरी धाव रनआउट चेक केला जाईल. 3rd रन नॉन स्ट्रायकर एंडला. चला यानंतर टॉस केला जाईल. ताई पॅकर्स पालघर आणि स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 भिवंडी. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. हा डिसिजन जसा येईल पेंडिंग आहे त्यानंतर लगेच होईल टॉस. 106 धावा झालेल्या होत्या. 2 रन कंप्लीट आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या रनच्या प्रयत्नात बॅटर आउट आहे म्हणजे 2 धावा मिळतील. 108 धावा झाल्यात. 109चं टार्गेट सेट करण्यात आलं या मॅच मध्ये. 109 टू विन. एकशे 9च्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग कार्डवर एक नजर टाकूया. सुमित डेकले 12, प्रतीक या मॅच मध्ये धावा केल्या 44, प्रथमेश ठाकरे 21, 14 केल्या भार्गवने, 10 केल्या वीरू बाबरेने, राहुल जोगाड्याच्या 2. 108 रन झाल्यात. बॉलिंग कार्डवर एक नजर टाकली तर त्याच्यामध्ये सौरभ मात्रे 2 ओव्हर 21 ला 1, अमित 2 ओव्हर 27 1, अमन 2 ओव्हर 32 धावा, 3 विकेट, रोहित 1 ओव्हर 26 धावा. 108 धावा झाल्यात आणि आता वेळ झालेली आहे टॉसची. टॉस साठी जाऊया. मैदानामध्ये 42 बॉल मध्ये 109 धावांचं लक्ष आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे तयार आहेत. ताई पॅकेज पालघर आणि स्वागत बिझनेस पार्क. जाऊया चंदू शेटे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. मान्सून सुपर सिरीजचा दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. 70 स्पोर्ट्सने आयोजित केलेली स्पर्धा याही वर्षी आपल्या भेटीला आलेली आहे. पहिला सामना सुरू आहे परंतु दुसऱ्या सामन्याचा टॉस मानकुलीचे सिक्सर किंग आणि एक मोठे बॅटर भिवंडीचे दीपू माळी आपल्या बरोबरीने आहेत. तर ताई पॅकरचे संगणक प्रशांत घरत आपल्या बरोबरीने जुडले गेलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 भिवंडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक पाटीलच्या नेतृत्वाखाली आणि या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. टेल कॉल केलाय आणि टेलच आलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गेलेला आहे. ऋतिक पाटील, हे मैदान याही अगोदर तुम्ही बऱ्याचदा गाजवलंय. आज ॲज अ कॅप्टन खेळताना कसं वाटतंय आणि कशी टीम तुमची बनली आहे आणि निर्णय काय असेल? निर्णय सर क्षेत्ररक्षण असेल आणि नक्कीच आमची जी टीम आहे आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवून सर्व प्लेअरवर कॉन्फिडन्स ठेवून नक्कीच ही टीम टुर्नामेंट जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 70 स्पोर्ट्स विविध प्रकारच्या आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटच्या स्पर्धा, मग तुम्ही 4 व्हीलर ज्या पद्धतीने कामगिरी केली होती, 4 व्हीलर कार जिंकली होती ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये, किंवा विविध स्पर्धा रबर कार्निवल असेल, मान्सून ब्लास्ट असेल, या वेगवेगळ्या स्पर्धा आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटच्या वेगवेगळ्या संघांसाठी आयोजित करतात त्याबद्दल 70चं जर टुर्नामेंट जे असतात ते खेळण्यासाठी वेगळीच एनर्जी येते. कारण का ज्या टुर्नामेंटचं जे डेकोरेशन असतं आणि जे टुर्नामेंट्सला व्ह्यूज असतात, पब्लिक येतात, तेव्हा खेळायला अजून मजा येते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असेल. बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा इरादा असेल आणि त्याचबरोबर कशा प्रकारची टीम तुमची बनलेली आहे? टीम खूप बॅलन्स बनवलेली आहे. बॅट्समन बॉलर आणि चांगली टुर्नामेंट आहे. जिंकण्याचा प्रयत्न करू. अमरदादांनी काय सल्ला दिला आहे? काय नाही, फेअरलेस क्रिकेट खेळायचं आहे. जाऊन स्वतःचा बेस्ट द्यायचा आहे एवढंच सांगितलं आहे. स्वतःचा बेस्ट द्यायचा आहे. दोन्ही टीमला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हाही महत्त्वपूर्ण सामना. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 भिवंडीने टॉस जिंकून घेतली आहे फिल्डिंग आणि आपल्या भेटीला हा सामना येणार आहे. त्यावेळेला ताई पॅकर्स येतील बॅटिंगसाठी. जाऊयात चालू मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा मान्सून सुपर सिरीज.
धन्यवाद कुणाल दाते सर, धन्यवाद चंदू सर। मेरे साथ अब चंदू सर जुड़ चुके हैं और एनपी स्पोर्ट पड़ी पैकर्स उत्तन की ये पूरी बल्लेबाजी को दिखाया जा रहा है, जहां पे प्रतीक गरत ने 44 रनों की धुआंधार बल्लेबाजी की और उनका साथ अच्छा निभाया प्रथमेश ठाकरे ने। ये बढ़िया ऑन ड्राइव था, थोड़ा स्लॉपी वर्क रहा था दो खिलाड़ियों के दरार से। ये शॉट ऑफ डे, एक्स्ट्रा कवर के ऊपर से हथौड़ा चलाया था 6 रन के लिए। अनदर ग्रेट एलिगेंट पिकअप शॉट थ्रू द मिड विकेट, और ये ऑन साइड में उछाल के खेला था लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन। ये स्लाइस करना चाह रहे थे, बहुत बढ़िया कैच उमर खान का फ्लाई स्लिप में टीम के कैप्टन। आते ही प्रथमेश ठाकरे ने खींच के मारा था, चाबुक था 6 रन। उसके बाद ये बेहतरीन सुमित डिगले स्पेशल शॉट को आपने देखा जो लॉन्ग ऑन के ऊपर गया था 6 रन। उसके बाद नो बॉल पे उन्होंने स्लाइस किया था, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद 4 रनों के लिए। ये दूर से खेला और क्या कैच था, कैच ऑफ डे, इंचेस इनसाइड दी बाउंड्री लाइन। उस कैच को मुजम्मिल खान ने पकड़ा था, ये खींच के मारा था गेंद स्क्वायर लेग के ऊपर 6 रन के लिए। ये रिवर्स शॉट स्विच हिट किया था प्रथमेश ठाकरे ने, बैक टू बैक 2 सिक्सर उन्होंने जड़े थे रोहित को। ये देखिए पाले में गेंद थी और ये सॉफ्ट डिसमिसर रहा था लीडिंग एज शॉर्ट कवर्स में। और आखिरी ओवर बहुत ही सेंसेशनल रहा था कलाम अली अमन का, जहाँ पे पहली गेंद पर उन्होंने प्रथमेश ठाकरे को आउट किया था। उसके बाद ये दूसरा विकेट उनका था जो हैमट करना चाहते थे, वो भी आउट हुए। ये क्या कमाल का शॉट था, चाबुक खेला था आते ही वहां पर 6 रन विजू बाबड़े ने। तो ये पूरी इनिंग मेरे साथ चंदू शेट्टे सर जुड़ चुके हैं। पहले चंदू शेट्टे सर, आपको मैं दिल की गहराइयों से मुबारकबाद देता हूं, जिस तरह आपका 70 में सत्कार सम्मान हुआ। साथ ही साथ सर कुणाल दाते ने जिस तरह आपके बारे में कहा, तारीफ सैयद साहब ने, वेलकम मेरे से जुड़ते हुए। सर आपको लगता नहीं कि सामने की टीम में महेश नानगुडे भी हैं, वन ऑफ द ग्रेट प्लेयर? सर या टीम आहेत ना त्या 8 आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रातील खेळाडू आहेत, त्याच्यामुळे सगळ्या टीम बॅलन्स बनलेले आहेत। प्रत्येकाने 3-4 लेफ्टी बॅट्समन आपल्या टीममध्ये ठेवलेले आहेत। प्रत्येकाचे काही उजव्या हाताचे फलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत आणि ही मैदान एकतर पाऊस पडत नाही आहे, सुकी खेळपट्टी आहे, सिमेंटची खेळपट्टी आहे आणि त्याचबरोबर मैदान एवढंही मोठं नाही आहे। रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर बॉल लांब लांब जात असतो, त्याच्यामुळे ही धावसंख्या जरी 100च्या पुढे गेली असेल तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो। गेल्या वर्षी याच मैदानात निखिल जाधवने शतक देखील केलं होतं, एक्झॅक्टली, हेही विसरून चालणार नाहीये। त्याच्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी ऑनर्स आहे असं म्हणावं लागणार आहे, कारण ही रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे। बट देर इज अ 2 डेंजरस प्लेयर लाइक महेश नानगुडे एंड मुजम्मिल खान। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर बहुत दूर चले गए, वाइड से शुरुआत होती हुई महेश नानगुडे, मया डॉन के नाम से जाने जाते हैं, कुणाल सर उनको बहुत अच्छे पैटर्न से पुकारते हैं। वाइड से शुरुआत होती हुई इस मरतबा कट के अंदर की जानिब आई थी, बैकफुट पे जाकर पुल करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, कोई रन नहीं। या बॉलरच्या वेगाची चर्चा अख्ख्या कोकणामध्ये पाहायला मिळते। माणगावची स्पीड गन आणि अमित दसाडे म्हटलं तर वेग आणि वेगाचा शेवट असं देखील अलीकडच्या कालावधी म्हटलं जातं आणि तेच सध्या बॉलिंगलाही पाहायला मिळत आहेत। समोर मुजम्मिल, अमित दसारे, मुजम्मिल के लिए ऑन द राइज खेला है, हवा में गेंद है, फील्डर नीचे, बड़ी विकेट, मुजम्मिल खान आउट। अमित दसाडे आणि अमित दसाडेचा वेग ही सध्या चर्चेचा विषय आहे आणि त्यांनी मोठी विकेट सुरुवातीलाच घेतलेली आहे। सर थोडासा दबाव पहिल्याच ओव्हरला वाढवला आहे बॉलिंग टीम ने। देखिए मुजम्मिल खान को भी मैंने बहुत खेलते देखा है,
ये गुच्छों में सिक्सर मारने के लिए जाने जाते, क्या गेंद थी, हार्डलाइन पे पड़ने के बाद बाहर की जानिब निकली थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए। आप ऑन द राइज जब खेलते हैं तो आपका सिर काफ़ी स्थिर होना चाहिए, ऐसा नहीं हुआ और अमित धसाड़े ने अर्ली ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिया है। दोस्तों आप देख रहे हैं 70-70 प्रेजेंट मानसून सुपर सीरीज। आसमान में चारों ओर बादल छाए हुए हैं। एक बहुत ही मशहूर शेर है कि हर तरफ छाए थे बादल, कोई साया ना था। ऐसे बरसात का मौसम तो कभी आया ना था। अमित दसाडे आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळतायत आणि पहिल्यांदाच खेळल्यानंतर ज्या पद्धतीची बोली लागली होती ना या खेळाडूवर, तर त्याच्यामुळे अमित दसाडे यांची सध्या चर्चा देखील पाहायला मिळते आहे. अमित, ओह बढ़िया गेंद, पाँव नहीं चले थे नए बैट्समैन सचिन काटकर के। मोबाइल में जहां नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। क्या कमाल की शुरुआत अमित दसाड़े की तरफ से। दुबला पतला शरीर है, अच्छा रफ्तार है उनके पास। बैकफुट पे गए, हमट किया, 6 रन, 15 बजाव स्ट्रोक। क्या शॉट खेला है, शॉट बल्ले से निकलाना चंदू सर, मोर थी 6 रनों की। सचिन काटकर लेदर बॉल देखील तेवढंच चांगलं खेळतात आणि या टेनिस बॉलपेक्षा रबर बॉलला सिद्दीक सर आपण खूप वर्ष समालोचन करत आहात, तेवढ्या ताकदीची गरज नसते. एकदा का टायमिंग झालं किंवा चेंडूच्या रेषेमध्ये आलात तर बॉल खूप मोठा लांबवर जातो. हे या बॉलचं वैशिष्ट्य देखील पाहायला मिळत आहे. आणि जरी अमित वेगात बॉलिंग करत असतील परंतु या सचिन काटकरकडे देखील रबर बॉल खेळण्याचं तंत्र अवगत आहे आणि त्यांनी चांगला फटका मारला है. एब्सोल्युटली आप सही कह रहे हैं, क्योंकि बरसात नहीं हो रही। बरसात होने के बाद थोड़ा चित्र बदल जाता है। फुल टॉस गेंद, ऑन ड्राइव किया है, नो बॉल है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी भी हैं। 1+1, 2 रन और फ्री हिट आता हुआ। इससे बचना होगा। जब इनिशियल ओवर आप करते हैं, आपने विकेट लिया है चंदू सर, तो फिर आपको वो दबाव को, मोमेंटम को रखना होगा। फ्री हिट मिलने के बाद कहीं ना कहीं बल्लेबाज खुल जाते हैं और खुलने के लिए जो बल्लेबाज आए हैं वो है महेश नानगुडे। पिछले साल इस खिलाड़ी ने तो तेज गेंदबाजों की नैया डुबोई थी रबर क्रिकेट में। महेश नानगुडे, मेरा अपना सर मानना है कि ये बाएं हाथ के वो खिलाड़ी जिन्होंने बहुत कम पीरियड में भारत में अपना एक अलग मकाम बनाया। ऑन ड्राइव करते हुए कारपेट के जरिए आउटफील्ड में दूर से पहुंचे खिलाड़ी, अब जाकर उठाया आराम से। महेश नानगुडे ने 2 रन बनाए, 11 पे पहुंचा स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। महेश नानगुडेकडे टायमिंग आहे आणि अल्पावधीत जसं तुम्ही म्हटलात या खेळाडूने खूप चांगलं नाव कमावलं आणि नाव असंच होत नाही, त्याच्यासाठी परफॉर्मन्स लागतो. या मुलाने गेल्या वर्षात काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. इस मर्तबा गेंद को आसमान में खेल दिया, ऊंचाई ज्यादा है, फील्डर नीचे आ रहे हैं। ओ माय गॉड, अब ये देखना होगा कि ये क्या छूटा है यह मैच। कैप्टन इज देयर, आई थिंक सुमित डिग्ले इज देयर। कॅच सुटली आहे आणि ती सुद्धा महेश नानगुडे यांची सुटलेली आहे. त्याचे पडसाद उमटू शकतात येणाऱ्या कालावधीमध्ये, परंतु अमित दसाडे यांना पहिली ओव्हर देणं आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 1 विकेट घेणं, त्यानंतर आणखी एक संधी मिळवणं, या दोन्ही गोष्टी अमित दसाडे यांच्या बाजूने जात आहेत. अमित, आपलं व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वागत आहे, व्यावसायिक रबर क्रिकेटमध्ये स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि त्याचमुळे सिद्दीक सर कुठेतरी नियंत्रित धावसंख्या पाहायला मिळते. विकेटही आली आहे. ज्यावेळेला तुम्हाला 100पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेला पहिली ओव्हर निश्चितच मी म्हणेल अमित दसाडेच्या बाजूने गेली आहे. आपने सही कहा कि रिक्वायर्ड रन रेट है वो बहुत ज़्यादा है, 15.57 और पहले ओवर में आए 12। लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि एक लंबा बैटिंग लाइनअप है। सचिन काटकर अच्छे टच में, महेश नानगुडे की तो बात ही अलग है। कहते हैं कि रेस हमेशा अरबी घोड़े पे लगाई जाती। इज अ ग्रेट प्लेयर, ग्रेट फिटनेस। वहाँ पर अक्षय टेटे वॉरियर ऑफ नानकर को लगाया गया है। ये वो खिलाड़ी है जो दोनों जानिब गेंदों को अच्छा काटते हैं।
बहुत ही कमाल के गेंदबाज हैं अक्षय ठेठे। ये अच्छा बैटल है, हल्की बूंदाबांदी अब शुरू हो चुकी है। इस मर्तबा गेंद को हवा में खेला, फील्डर पीछे, अब की बार नहीं बचे महेश नानगुडे। बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर अर्जुन कांधारी फाउंडेशन कुनकाई शीतलाई विटावा को। पहा, हे अक्षय थेटे जे गोलंदाज आहेत ना, हे कळायला काही तेवढं सोपं नाहीये. बॅक ऑफ द हँडचा जास्त वापर करतात आणि त्याचबरोबर गती परिवर्तन त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. गेल्याही वर्षी खूप चांगली कामगिरी केली होती. पहिलाच बॉल थोडासा फिरवला होता, ऑफ ब्रेक जो आपण लेफ्टी बॅटरसाठी बाहेर जाणारा बॉल तोच टाकला आणि महेश त्याला कव्हर्सला खेळायला गेले आणि तिकडे फसलेले देखील आहेत आणि त्याच्यामुळे आणखीन एक धक्का. तुम्हाला रन मोठ्या करायच्या आहेत, परंतु ते करत असताना विकेट आलेले आहेत. आता बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. चंदू सर, अक्षय ठेठे के बारे में मैं एक बात आपको बताता चलूं, ऑफ कटर थी, उंगलियां फेरी थी। आपने देखा कि जहां खेलना चाहते थे नानगुडे वहां नहीं खेले और आउट होने के बाद उनके रिएक्शन को दिखाया जा रहा है। इम्पैक्ट प्लेयर आए हैं, नए खिलाड़ी, इम्पैक्ट प्लेयर दिनू कामले, कमाल के खिलाड़ी हैं दिनू कामले। एसडी ट्रॉफी भी 5-6 जुलाई को हो रही है। दिनू कामले और सुल्तान खान की पेशकश। अक्षय ठेठे, अच्छा लॉफ्टेड ऑन ड्राइव, हवा में बढ़िया, वहां पे अपने बदन को सामने किया, लगभग 3 रन बचाए। सर, अक्षय ठेठे के बारे में इस ग्राउंड के लिए मैं एक बात कहूंगा, इस ग्राउंड पे आप इनको नींद में उठाकर भी गेंदबाजी देंगे तो ये विकेट लेंगे, लेकिन ऐसा नहीं है कि वो रन नहीं देंगे। सामने भी और प्रैक्टिस भी यही करते हैं, यही बेनिफिट है। अक्षय ठेठे सामना करेंगे सचिन काटकर। अब पार्टनरशिप का पनपना जरूरी हो गया है। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स करना चाहते थे, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन आता हुआ, अच्छा उछाल था गेंद में टिप्पा खाने के बाद। ठेठे की खासियत रही है कि वो गेंदों में बदलाव बहुत अच्छा करते हैं। ऑफ कटर, लेग कटर, हार्ड लेंथ आगे रखते हैं। यॉर्कर हालांकि कम करते हैं, लेकिन उनकी जो यॉर्कर रहती है वो बहुत परफेक्ट रहती है। ठेठे दिनू कामले के लिए बैकफुट पे गए, खींच के मारा है, ये चाबुक है जो झाड़ियों के झुंड में गया है। 6 रन। दिनूची बॅटिंग पाहायची एक वेगळीच मजा आहे आणि ती जर पावसाळ्यात असेल तर आणखी मजा पाहायला मिळते. हा बॉल सुद्धा त्याच पद्धतीने ग्रिप केला होता, वळवण्याचा प्रयत्न थोडासा लांब राहिला आणि दिनूने पुल केलाय. या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलेला आहे. थोडंसं पावसाचं देखील आगमन होत आहे. ऊपर लगी है लेकिन विकेट कीपर से दूर रही, फिर पीछे रखी भी गेंद थी। अब जाकर हल्की बूंदाबांदी इस वक्त शुरू हो चुकी है। महाराष्ट्र के लिए पानी अब बहुत जरूरी हो गया है। आगमन होतं या ठिकाणी अमरदादा परोळेकर, ताई पॅकर्स टीमचे सर्वा त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. टीमचे ओनर आहेत आणि प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत. खेळाडूंना सातत्याने खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहणारे व्यक्तिमत्व दादा, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. अमरदादा परोळेकर. ठेठे से कुछ बात करते हुए सुमित डिगले। अच्छी गेंद, फिर घुमाया, अब की बार लेग कटर। क्या बढ़िया ओवर खत्म किया है। 2 ओवर 21 रन और दोनों बाएं हाथ के बैट्समैन आउट हो चुके हैं। ये देखिए कितना घुमाव था, हाथों के पीछे से गेंद को किया था। बॅक ऑफ द हँड करण्याचा प्रयत्न यावेळेला त्यांचा यशस्वी राहिला आणि ही तर वैविध्यता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. 5 ओव्हरमध्ये 88 अजूनही पाहिजे ज्या होऊ शकतात. परंतु पावसाळी क्रिकेटची सुद्धा सिद्दीक बाबे सर एक वेगळी मजा आहे. बॉल ओला असतानाचं क्रिकेट वेगळं, विकेट ओली असतानाचं वेगळं, विकेट सुकी असतानाचं वेगळं, बॉल ओला किंवा बॉल सुका असतानाचं वेगळं.
बऱ्यापैकी बॉल सुका असेल तर तुम्ही वेगातही टाकू शकता, बॉलला फिरू सुद्धा शकता. परंतु विकेट आणि बॉल दोन्ही ओलं असेल तर त्यावेळेला बऱ्यापैकी बॉलर हे पिचिंग करण्याचा प्रयत्न करत असतात, बॉलला थोडंसं वेगात टाकण्याचा आणि योग्य टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न करत असतात. बॅटरला सुद्धा सुकं असतानाचा फुटवर्क वेगळा असतो आणि ओला असतानाचा तेवढी त्यांना संधी मिळत नाही फुटवर्क करण्याची. ही तफावत या दोघांमध्ये पाहायला मिळते. बहुत अच्छा एनालाइज आपने किया। इस मर्तबा तान दिया आसमान में, फेंक दिया है बाहर लॉगॉन के ऊपर। 6 रन दीनू कांबळे स्पेशल। दिनू कांबळे पावसाळी क्रिकेटमधील जे काही मातब्बर खेळाडू आहेत, पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट आहेत, त्याच्यामध्ये दिनू नो डाऊट. अमित यांचा पहिलाच पावसाळी हंगाम आहे आणि माणगावरून दाखल झालेत खरे या ठिकाणी. पहिल्या षटकात खूप चांगली कामगिरी केली, परंतु दिनूला हा बॉल त्यांनी थोडासा पुढे केला आहे आणि मग काय त्याची शिक्षा दिनूने दिली आहे. दीनू कांबळे की भी खासियत है, ये जब मारते हैं तो गुच्छों में मारते हैं। 2 सिक्सर अब तक जड़ चुके हैं, 27 रन 2 विकेट। देखिए कहीं ऐसे मैचेस है जहां दीनू कांबळे गेम चेंजर बने। दसाड़े पीछे रखी हुई गेंद, अच्छा जवाब, हार्ड लेन से गेंद कानों के पास से थोड़ी रुक कर चली गई विकेट कीपर के पास। काय वेगात बॉल टाकलाय माणगावची स्पीड गन अमित दसाडे. आज मात्र भिवंडीमध्ये आणि मान्सून सुपर सिरीजमध्ये वेगात बॉल. दीनू कांबळे ऑन स्ट्राइक। आगे रखी हुई गेंद, बढ़िया ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन मौजूद है, जमीन के सारे आउटफील्ड में पहुंची 1 रन। या वर्षात म्हणजे मागील 4-5 महिन्यात महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांमध्ये ज्या बॉलरचं नाव आपोआप आलं त्याच्या परफॉर्मन्सच्या जोरावर, असा हा बॉलर आहे अमित दसाडे. आणि आपल्याला पाहायला मिळतोय त्यांचा वेग. परंतु आता थोडंसं चित्र पलटू शकतं, कारण दोघांसाठी देखील परिस्थिती थोडीशी बदलली आहे. पाऊस आलाय आणि पाऊस पाहिजेत. आला रे आला, पाऊस आला. बिल्कुल, कितने दिनों से ये चल रहा था कि एरे एरे पावसा तुला दे तो पैसा, लेकिन बारिश का नाम नहीं था और फूल जैसे मखमली पैरों में छाले पड़ गए। ऐसी गर्मी थी कि पीले फूल काले पड़ गए। ओ उछाल, अब की बार उछाल गुडलैंड पे पड़ने के बाद ये फर्क रहता है। जब बारिश गिरेंगी, सरफेस गीला होगा तो गेंद को पुल करना इतना आसान नहीं रहता है। सर याची चर्चा आपण करत होतो की विकेट एकदा ओली झाली, बॉल एकदा ओला झाला की चित्र थोडंसं बदलतं. अब की बार ये देखिए लीडिंग एज और आउट, 1 और विकेट। अमित दसाडे या परिस्थितीचा सुद्धा फायदा घेताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या मंचावर खेळतायत परंतु स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत हे माणगावचे खेळाडू. या अगोदर पाहिलं या स्पर्धेमध्ये आपण शुभम जाधवला माणगावच्या पाहिलं आणि माणगावचे आणखीन एक खेळाडू जे बांद्रेगावचे खेळाडू आहेत आज इकडे सर्वांना प्रभावित करत आहेत. त्यांचा वेग आणि वेगाची चर्चा आता अख्ख्या महाराष्ट्रभर होऊ लागलेली आहे. जो परफॉर्मन्स करेल त्याची चर्चा होणार आहे आणि परफॉर्मन्स करतो त्याची चर्चा व्हायलाच पाहिजे. सध्या अमित दसाडे परफॉर्मन्स करतात म्हणून त्यांची चर्चा देखील पाहायला मिळते. पाऊस आलाय परंतु सर आपण असेही कितीतरी बॅटर पाहिलेत. काही बॅटर तर असे असतात एकदा का पाऊस पडला त्यांची बॅटिंग पाहायला आणखी मजा येते. भले सुकं असताना कमी बॅटिंग करतील परंतु पाऊस पडला, पाणी पडलं त्याच्यानंतर त्यांची बॅटिंग आणखी खुलते. आता ती खुलावं लागेल. बिल्कुल सही कहा आपने, अलग अलग तरह के बल्लेबाज रहते हैं। कहते हैं कि किसी को तैरने में मज़ा आता है तो किसी को तैरते देखने में मज़ा आता है। कोई साहिल से समंदर की गहराइयों को नापता है और कोई डुबकी लगा के नापता है। नए बैटर प्रीतम बल्लेबाजी को आए हैं। प्रीतम परब इज द न्यू मैन इन। लेकिन प्रीतम परब हम कह सकते हैं कि भले से हल्की बारिश हो रही है, 3 विकेटें गिरी है, थोड़ा गर्म पानी में आए हैं। दसारे, ओह फिर अच्छी गेंद, समझ गए दसारे, पिच हल्की सी गीली है, कहाँ गेंदों को पिच करना है। क्या तेज निकल गई थी, अंदर भी कटी थी। एक बात है चंदू सर के जब पिच सहायता करती है ना तो गेंदबाज को सिर्फ दिमाग की बत्ती जलाकर ही गेंदबाजी करना चाहिए।
आधा काम तो पिच कर देती. हो अगदी बरोबर आणि तेच इकडे होताना पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या झाली 28. सामना थोडासा लांब गेलाय, संपलेला नाही आहे. दिनू कांबळे पावसाळी स्पेशलिस्ट आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम परब हे सुद्धा पावसाळी स्पेशलिस्ट बॅटर आहेत, ज्यांनी कित्येक स्पर्धा पावसाळ्यातल्या गाजवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या दोघांवर अजूनही संधी आहे. सामना काही संपलेला नाही आहे. रिक्वायर रन रेट जरी 20च्या पुढे गेला असेल, परंतु हे रबर क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे, खेळावं लागेल. लग रहा है कि 70-70 स्पोर्ट प्रेजेंट. मानसून सुपर सीरीज ने पहले मैच में जूम पकड़ा और वहीं जूम अब गिरती हुई बरसात में भी हम देख रहे हैं. 28 रन 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद 4 ओवर में 81 चाहिए. चंदू सर, इसका मतलब है 20.25 का हेल्दी रन रेट. लेकिन दिनू कांबले जब तक वहाँ है कुछ कहा नहीं जा सकता है. बॉलिंग में अक्षय ठेठे को की जगह प्रथमेश ठाकरे आए हैं बॉलिंग करने के लिए. लक्ष्य तो बहुत भारी है, रिक्वायर रन रेट भारी है, लेकिन कहते हैं कि चोटी सर करने वाले ही लोग इतिहास में अपना नाम लिखाते हैं. दिनू कांबले पे सबकी नज़रें रहेंगी. जहाँ तक ताल्लुक है अर्जुन गांधारी फाउंडेशन, उनकी शीतलाई विटावा का, क्या कमाल की गेंद. मेरे ख्याल से स्लाइस करना चाह रहे थे, फुल टॉस गेंद थी. देखना चाहेंगे रिप्ले में. वेगात टाकलाय आणि काय बाउन्स पाहायला मिळालाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. उसळी जबरदस्त पाहायला मिळाली आहे आणि असं कुठेतरी वाटलं हे आता पावसाळी क्रिकेट सुरू झालेलं आहे. यस, अब उछाल भी मिल रहा है, गेंदें स्किड भी होंगी. प्रथमेश ठाकरे, ओ बाउंसर, लेकिन अब की बार वाइट. 1 फॉर दी ओवर. एक बात है सर, पिछले जो मानसून टेस्ट सीरीज हुआ था उसमें आपने देखा कि प्रजोत अंबीरे ने क्या बॉलिंग की थी. ये देखिए बाउंसर गेंद, कंधे के जोर का इस्तेमाल कर रहे हैं पिच गीला होने के बाद प्रथमेश ठाकरे. फिर हुक करने की कोशिश, आपकी बार नो बॉल. दूसरा बाउंसर, सेकंड बाउंसर था, नो बॉल. और डीआरएस लिया है फील्डिंग साइड ने. अंपायर के फैसले को चैलेंज किया है. तर ही एक गोष्ट पाहायला मिळते की पावसाळ्यामध्ये वाईड किंवा नो बॉलची संख्या जास्त पाहायला मिळते. ओला बॉल योग्य ठिकाणी टाकणं तेवढं सोपं नसतं किंवा जर लांब आपटायला आपण गेलो तो बॉल तर बॉल जास्त उंचावरून देखील जातो. त्याच्यामुळे तीही काळजी घ्यावी लागते. म्हणजे जसं बॅटरला सावध रीतीने फुटवर्क करावं लागतं ना, तसं बॉलरला योग्य ठिकाणी ओला बॉल ग्रिप करून टप्पा टाकायचा असतो. जबरदस्त नो बॉल है. सेकंड बाउंसर फ्री हिट. यहाँ से अच्छा मौका है दिनू कांबले को. ये देखिए बहुत ऊंचा, वंडरफुल वंडरफुल टेलीकास्ट फ्रॉम 70-70. बोल्ड हो गए लेकिन नुकसान नहीं होगा. रन लेना चाहते थे नॉन स्ट्राइक से, प्रीतम परब मना किया उन्हें दिनू कांबले ने. ये प्रथमेश ठाकरे, आपने देखा कि पिछली 2 गेंदें कंधे के जोर से उठाई. पहली गेंद ऑफ कटर की और ये गेंद उन्होंने बिल्कुल सीधी रखी और हल्की सी स्किड भी. आप अपने मॉनिटर पे देख सकते हैं कि पिच गीला हो चुका है. बरसात भले से रुकी है, लेकिन बल्लेबाजों को तो रनों की बरसात करना होंगी अगर मैच में आना है तो. अब की बार पुल जरूर किया, एलिवेशन नहीं, लेकिन गेंद गैप में जाती हुई 4 रन. चंदू सर, रिप्ले बहुत अच्छा रहेगा. आप देखिए वो शॉट खेल रहे हैं तो कहाँ देख रहे और गेंद कहाँ गई. आप देखिए वो देख रहे थे लगभग स्क्वायर लेग और स्ट्रेट मिड विकेट की तरफ और गेंद गई वाइड डिश में. हो अगदी बॅट तर तिकडेच फिरवली होती मिड विकेटच्या दिशेने, परंतु बॉल वेगळ्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. बॉल थोडासा हलका आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा होतात. इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे. कहते हैं घी सीधी उंगली से निकल रहा हो ना तो टेढ़ा नहीं करना चाहिए. हालांकि बहुत कमाल के खिलाड़ी हैं दिनू कांबले. सामना कर रहे हैं प्रथमेश ठाकरे का. ये खिलाड़ी मैन ऑफ द सीरीज में बहुत ही ज़्यादा रहा है. अच्छी गेंद ऑन द राइज खेलना चाहते थे, अंदर कटी, विकेटों के करीब से गेंद विकेट कीपर के दस्तानों में.
परिस्थितीचा अगदी पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतात. दिनूपासून बॉल कसा लांब राहील याची देखील काळजी घेत आहेत. तो बॉल ऑप्टमच्या बाहेर कसा राहील याचीही काळजी घेत आहेत आणि या ओल्या वातावरणामध्ये प्रभावित करणारी कामगिरी गोलंदाजी करतायत. खींच के मारा है, ये चाबुक है और गेंद निकल गई वाइड स्मिथ विकेट पर. 6 रन. आता या वेळेला सुद्धा त्यांनी थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न, परंतु आता करताना काय केलं, बॉडीच्या दिशेने केला आणि दिनू वेटिंगला होते. खूप चांगला पिक केला तिकडनं बॉल, लेंथवरून उचलला आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. अतिशय चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक, परंतु जी धावांची गती पाहिजे ना ती आता वाढत चालली आहे आणि वाढत चाललेली आहे. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 झालेली आहे आणि 3 ओव्हर फक्त आता बाकी आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 69. सर आता षटकार चौकाराची आतषबाजीच करावी लागेल. कुठेतरी अमित धसाड्याच्या 2 ओव्हर, त्याचबरोबर अक्षय थेटेने टाकलेलं ते महत्त्वाचं षटक, या सुरुवातीच्या ज्या 3 ओव्हर आल्या ना त्या खूप महत्त्वाच्या आल्या. त्याच्यानंतर काय झालं, पाऊसच आलाय. ये देखिए आरके फ्रीड प्रेजेंट भिवंडी चैंपियन ट्रॉफी को देखना ना भूलिए. इसी ग्राउंड पर जो 1 और 2 अगस्त को आपके सामने रहेंगी. 1, 2 और 3 तारीख को अगस्त में मानसून ब्लास्ट 2026 रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट को देखना ना भूलिए, जो छत्रपति शिवाजी क्रीड़ांगन कोन में खेली जाएंगी. लगातार रबर क्रिकेट दिखाए जा रहे हैं. आने वाले दिनों में 70 से जुड़ी रहे. आप लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें. गेंदबाजी में अक्षय टेटे को बुलाया गया है. 3 ओवर में अब हिट आउट और गेट आउट की पोजीशन आ गई है बल्लेबाजों के लिए. प्रीतम परब पहली गेंद बैकफुट पे गए, पंच किया, पीछे खिलाड़ी और प्रीतम परब भी जाल में फंस चुके हैं. चौथा झटका लगा. चांगली गोलंदाजी इकडे करतायत. परिस्थितीचा फायदा घेत आहेत ते सगळे गोलंदाज आणि रिक्वायर रन रेट वाढत चालला असल्या कारणाने बॅटरला बॅट फिरवण्या वाचून आता काही पर्याय राहिलेला नाहीये. थोडासा लांब असणारा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने, परंतु तिकडे पकडली गेली कॅच. सीमारेषेवर त्या ठिकाणी पकडली गेलेली ही कॅच पाहायला मिळाली आणि आणखीन एक विकेट उमर खान आलेले आहेत. सर पावसाळी क्रिकेटला आता सुरुवात झाली आहे नुकतीच, म्हणजे 1-2 आठवडे झालेले आहेत. त्याचबरोबरीने पाऊस म्हणावा तर आत्तासा दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे पावसाळी क्रिकेटमध्ये जम बसायला थोडासा वेळ लागणार आहे. म्हणजे टेनिसमधून ज्या वेळेला आपण रबरमध्ये येतो किंवा रबरमधून टेनिसमध्ये येतो तर त्याला थोडासा अवधी जातो. त्याच्यामुळे या सगळ्या टीम लगेच सेटल होणार नाही आहेत, सगळे प्लेयरसुद्धा लगेच सेटल होणार नाही आहेत. थोडासा अवधी जाणार आहे, परंतु त्याच्यातही जो चांगला खेळणार आहे आणि स्वतःला ॲडजस्ट करणार आहे तो जिंकणार आहे. बिल्कुल. बल्लेबाजी के लिए आपने बहुत सही आकलन किया, क्योंकि उसका बाउंस, उसकी रफ्तार सबको जज करना होता है. लेकिन गेंदबाजों के लिए थोड़ा सा काम आसान रहता है. आप गुडलेन पे पिच करो, बाकी का काम पिच कर दे. लेकिन ऐसा नहीं है, गेंदबाजों के लिए भी बहुत टफ रहा है. ओ व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. क्या कमाल की गेंद थी. उमर खान समझ ही नहीं पाए, आंखें बंद कर दी उन्होंने. ये अक्षय टेटे, ननकर का वॉरियर, क्या कमाल की गेंद थी. ये देखिए उनके आंखें बंद हो गई. बढ़िया निर्णय अंपायर का. बहुत लाजवाब बॉलिंग. आपको लगता नहीं कि महेश नानगुडिया और मुजम्मिल खान, जिनसे काफ़ी अपेक्षा थी कि एक अच्छा स्टार्ट दे, वो पहली ही गेंद से जो दबाव बना उससे निकल नहीं पाए. ये देखिए, ये गेंद भी क्या उछली थी. ओ उमर खान को गर्म पानी में रखा है अक्षय टेटे ने. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईल, कारण ज्यावेळेला तुम्हाला 100पेक्षा धावसंख्येचा जास्त पाठलाग करायचा तर तुम्हाला स्टार्ट गरजेचं होतं, तो नाही मिळाले. परंतु अमित धसाडेचा वेग, ज्याच्यासाठी ते लोक बॅटर रेडी नव्हते, आणि त्याच्यानंतर अक्षय थेटेचे व्हेरिएशन याच्याहीसाठी रेडी नव्हते. त्याच्यामुळे कुठेतरी या दोघांनी ते काम केलं. बैकफुट पे गए, आपकी बार कट किया है, पॉइंट के ऊपर मस्तक पे दस्तक, गेंद निकल गई है. 6 रन. वाह, उमर यांनी यावेळेला अखूट टप्प्याच्या बॉलचा फायदा घेतला आणि सातत्याने बॉल मागेच करतात हे त्यांनी अंदाज घेतला होता. यावेळेला काय केलं, पुन्हा मागे बॉल थोडेसे मागे हटले आणि अगदी टाचेवर या स्ट्रोकला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे एफर्ट चांगले झाले आणि परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडेच गेलाय. देखिए, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट से मैदान में नहीं दिमाग में भी खेला जाता है. उमर लगातार देख रहे हैं कि ठेटे हार्डलेन से बॉलिंग कर रहे हैं,
तैयार थे उस स्क्वायर कट के लिए। फिर से कट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल, अतिरिक्त रफ्तार। ठेठे ने क्या बॉलिंग की है, 2 ओवर 15 रन और 2 विकेट। एक्सलेंट बॉलिंग स्पेल फ्रॉम अक्षय ठेठे। अक्षय तेटे खूप चांगली गोलंदाजी केली, अमित दसाडेनेही खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मॅच 2 ओव्हरमध्ये पाहिजेत 63 पाहिजे आहेत, म्हणजे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. लांब गेलेली ही मॅच पाहायला मिळते आणि हळूहळू का होईना मात्र पाऊस खेळपट्टीवर पडतोय आणि त्याच्यामुळे खेळपट्टीचा जो ओलसरपणा आहे तो काही कमी होत नाहीये, तो आहे तसाच आहे. देखिए यहाँ पर एक बात तो जरूर है कि आपने 12 गेंदों में 63 रन बनाना है। दीनू कामले भले से वहाँ है, लेकिन ये काम लगभग बहुत मुश्किल है। गेंदबाजी में वैसे भी प्रथमेश ठाकरे को कंटिन्यू रखा गया है। पीछे रखी हुई गेंद, फिर हुक करना चाहते थे, गेंद कान के पास से जाते हुए डॉट गेंद। या क्रिकेटची मजा थोडीशी वेगळीच आहे सिद्दीक बाबे सर. याचं भाग्य मात्र भारताव्यतिरिक्त देशांना क्वचितच मिळत असेल. आपण भारतीय आहोत, आपल्याला रबर बॉलचंही क्रिकेट, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये हे क्रिकेट खेळलं जात आहे. फिर देखना है बल्ले को छुआ या नहीं। फिर हुक शॉट खेलना चाहते थे, अंपायर का क्या इशारा आता है, वाइड 1+1, 2 रन आते हुए। आपने सही कहा, एक बात है, जिस तरह सचिन तेंदुलकर सर ने बताया था एक इंटरव्यू में कि शॉर्ट पिच गेंदे कनेक्ट करने के लिए वो टेनिस से, यस तीसरा अंपायर लिया है, टेनिस से वो प्रैक्टिस करते थे पुल करने के लिए खास तौर से, और ये देखने के लिए कि गेंदे कहाँ पर बल्ले पे टकरा रही। टेनिस क्रिकेटर्स के लिए बहुत अच्छा मौका है कि इस तरह की शॉर्ट पिच गेंदे जब आप खेलेंगे तो फिर आप बहुत क्विक रिफ्लेक्स आपके रहेंगे पुल मारने में। देखना है कि तीसरे अंपायर का क्या निर्णय है। हाइट के लिए पूछा है वहां पर, क्या 1 फॉर दी ओवर। फिर खराब शॉट, अब की बार नहीं बचेंगे। ऐसा लगता नहीं चंदू सर के शॉर्ट पिच गेंदों ने पूरी टीम को इस वक्त कठिनाइयों में डाल दिया, अर्जुन कांधारी फाउंडेशन को। हो, अखूट टप्प्याचे बॉल मात्र या ठिकाणी सातत्याने त्यांनी टाकले. त्यातल्या त्यात काय झालं की खेळपट्टी ओले असल्याकारणाने तो बॉल थोडासा आणखी वेगात येतोय आणि थोडासा उसळी घेऊन देखील येतोय. त्याच्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना हैराण करताना पाहायला मिळाले आणि रिक्वायर रन रेट वाढत चालला असल्या कारणाने दबाव आणखी वाढत गेला आणि पर्यायाने आणखी एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते. सिद्दीक सर, या पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा आहे, परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये देखील अलीकडच्या कालावधीमध्ये जे बदल झाले त्याविषयी आपण चर्चा नक्की करू. कारण पूर्वी पावसाळी क्रिकेट म्हटलं तर थ्रो बॉलिंग अलाउड असायची, म्हणजे तुम्ही पाहिजे तशी बॉलिंग टाकू शकता. पावसाळी क्रिकेटमध्ये पूर्वी लाल रंगाचा बॉल असायचा, आता तो सफेद रंगाचा झाला आहे. पूर्वी ते चिखलात खेळलं जायचं, आता सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर खेळलं जातं आहे. म्हणजे हे जे काही बदल आहेत गेल्या काही वर्षात पावसाळी क्रिकेट, म्हणजे फेकी बॉलिंगची प्लेन बॉलिंग झाली, लाल रंगाचा सफेद रंग बॉल झाला आणि बऱ्यापैकी आता 99% क्रिकेट हे सिमेंटवर आले पावसाळी क्रिकेटचं. हे बदलाव देखील पाहायला मिळाले. देखिए वैसे भी जब लाल बॉल से पावसाली क्रिकेट हम लोग भी खेलते थे, लेकिन टूर्नामेंट नहीं। भले से कलर अच्छा नहीं, लेकिन गाल कई मर्तबा लाल हो चुके थे। इस मर्तबा फिर पुल करना चाहते थे। लगातार प्रथमेश ठाकरे और अक्षय ठेठे ने बल्लेबाजों को बैकफुट पे खेलने के लिए मजबूर किया है। पिच का जो मिजाज है उसको बहुत अच्छे से पढ़ के गेंदबाजी हो रही। फिर अच्छी गेंद, अंपायर का क्या इशारा आता है, 22 का इशारा आता हुआ 1 रन और स्कोर में आता हुआ अब कहानी खत्म नजर आ रही है। हालांकि ये लीग मॉनसून सुपर सीरीज है, मौका तो रहेगा
अगला टॉस हो चुका है, अगला मैच भी बहुत ही जबरदस्त मैच। प्रथमेश ठाकरे आगे रखी हुई गेंद बल्ले के अंदर लगी, कैरी नहीं हुई विकेट कीपर तक। हालांकि कोशिश जरूर की थी। पहले ही मैच में 70 पे 4000 से ज्यादा व्यूवर्स हमसे जुड़ चुके हैं। आप सभी का धन्यवाद, आप सभी का स्वागत। गति परिवर्तन, गेंद को उछाल दिया उन्होंने और पहले बाउंस पे वेकेंट एरिया में गेंद 4 रन। मॅच थोडीशी आता लांब गेलेली आहे, परंतु दिनू आपला आत्मविश्वास कमावत आहे, जो पुढल्या मॅचसाठी कामाला येऊ शकतो आणि या मॅचला थोडंसं क्लोज नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि पुढून फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नात तो आवाक्यात आला आणि दिनूने मात्र त्याचा फायदा घेतला. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने बॅट फिरवली आणि चौकार वसूल केला. 53 रन हो चुके हैं और एक ओवर में 56 चाहिए। यहाँ पर डेथ ओवर के लिए बॉलिंग के लिए बुलाया गया है। गंगाधर इंगोले, बड़ा नाम है। इस खिलाड़ी की भी खासियत है रही कि हार्डलाइन का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, चाहे रबर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। उनको सिर्फ 6 गेंद फेंकने बुलाया, ये देखिए अपने सामने ही पटक दिया। हार्ड लेन की बात कर रहा था लेकिन शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, वाइड। थोडासा पहिलाच बॉल लांब टाकलाय आणि जास्त बाउन्स देखील पाहिला मिळाला आणि जसं तुम्ही म्हटलात की उसळते चेंडू सातत्याने टाकण्याचं काम या गोलंदाजाने केलं आहे आणि गोलंदाज म्हणून एक वेगवान गोलंदाज म्हणून नाव कमावलं या ऐरोलीच्या खेळाडूने. फिर उठती हुई गेंद, अब की बार फिर वाइड। एक बात है सर, चंदू सर, कि पहले मैच में एनपी स्पोर्ट परी पैकर्स का जो बॉलिंग अटैक है उसमें बहुत ही गहराई है। पेस बैटरी ओ अब की बार मेरे ख्याल से 9 बॉल और 5 रन। हे याचाच उल्लेख आपण करत होतो सर. बॉलरला देखील कंट्रोल करावं लागतं आणि या बॉलला बाउन्स थोडासा जास्त आहे, त्यामुळे योग्य टप्प्यावर ओला बॉल टाकायचं तेवढं सोपं नाहीये. बिल्कुल स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 61 पर। काफी लंबा फासला तय करना है, 109 का लक्ष्य है और सिर्फ ये ओवर बचा है क्योंकि 2 वाइड और 1 नो बॉल। अब की बार देखना है, राइजिंग डिलीवरी थी, कान के पास से जाते भी विकेट कीपर के पास। हमने देखा था मानसून जो टेस्ट सीरीज हुआ था, जब पानी डाला जाता था तो परजोत अंबिरे और खतरनाक हो जाते थे। फिर पटकी हुई गेंद, अब की बार फिर नो बॉल। पुन्हा एकदा पाठीमागेच बॉल टाकण्याचा प्रयत्न राहतोय. मॅच अगदी विजयाच्या दिशेने एनपी स्पोर्टची वाटचाल झाली आहे खरी, परंतु काही एक्स्ट्रा रन अंतिम टप्प्यामध्ये देखील येत आहेत या डावाच्या. खींच के मारा है, गेंद पुल और पावरफुल, 6 रन। दीनू कामले, चंदू सर अकेले बैट्समैन है जिन्होंने इस गेंदबाजी के सामने थोड़ा बहुत रेजिस्टेंस किया है। 35 वर दिनू खेळत आहेत. बघता बघता दिनू 35 वर पोहोचले सुद्धा. गंगाधर इंगोले कमाल के खिलाड़ी है लेकिन ज्यादा पीछे रख रहे। अब की बार अच्छी गेंद, थोड़ा गति परिवर्तन किया था, खींचा था बाहर दिनू कामले को कवर ड्राइव लगाने के लिए। आज से शुरुआत हुई है 70 प्रेजेंट मानसून सुपर सीरीज का ये पहला मुकाबला। फिर अच्छी गेंद, अब की बार उंगलियां फेर रहे। उनको पता था कि हार्ड लेन पर वो गेंदे रख रहे तो ज्यादा उछाल मिल रहा है।
दूर कर बैठे हैं वाइड, 1 रन और आता हुआ। मेरे ख्याल से 2 गेंदें बची है मैच को जीतने के लिए एनपी स्पोर्ट परी पैकर्स उत्तन को। ऑन दी राइस खेला है, लेकिन कमाल की टाइमिंग के बलबूते पर दिनू ने गेंद को उछाल दिया लॉन्ग ऑन पे, 6 रन। खूप चांगल्या पद्धतीने बॉलचं टायमिंग केलं, बॉलचा अंदाज घेतला आणि समोर ढकललाय 6 धावांसाठी। चांगला फटका, दिनू एका बाजूने लक्ष वेधून घेतलं। इंगो लेके गए, बैकफुट पे गए, क्रैकिंग स्ट्रोक है वेकेंट एरिया में, गेंद वाइड लॉन्ग ऑफ पे 4 रन। इस मैच को ह्यूज मार्जिन से जीता है एनपी स्पोर्ट परी पैकर्स उत्तन ने। कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक अर्जुन गांधारी फाउंडेशन, कुनकई शीतलाई विटावा। मैन ऑफ द मैच खिलाड़ी देयर इज नो डाउट एट ऑल प्रतीक घरत, who made a brilliant 44 runs in 15 balls and one of the great start for NP Sport। तो चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर सर कुणाल दाते के साथ। और खेल की जब शुरुआत होंगी चंदू सर माइक को लीड करेंगे और साथ देंगे कुणाल दाते सर।